एच-पी-आर मध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. त्याच्यामधले काही प्रॉब्लेम जे सॉल्व्ह होत आहेत, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सगळेजण थकून गेलेत. सो सांगते एक्झॅक्टली काय करायचंय. पहिलं तर घाबरून जाऊ नका. नाही झालं माझं तर माझं डिॲक्टिव्ह होईल का? काही होणार नाहीये पहिली गोष्ट. बिकॉज त्यांनाही वरच्यांना सुद्धा माहिती आहे, की इतके सगळे प्रॉब्लेम येतायत, तो कोणीच पूर्ण करू शकत नाही. ते आपोआप डेट वाढून भेटेल. सो टेन्शन घेऊ नका. ज्यांची युजर आयडी ऑलरेडी आहे त्यांच्याकडे न्यू युजरना इतका काही इश्यू नाहीये. सो आता एक्झॅक्टली काय-काय आहे आणि तुम्हाला काय नाही ते सगळं सांगते. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. पी-सी-आयचं इथे आयडी लॉगिन करताना किंवा न्यू पण करताना तुम्हाला इथे आधार ओ-टी-पी नाहीये किंवा तुम्हाला खूप सारे इथे इश्यू येतात. ठीक आहे, एरर येतात, जो की आता मी तुम्हाला दाखवला की काय एरर येतोय. ठीक आहे, हा प्रत्येकाला येतोय, एकाला येत नाही असं नाहीये. ठीक आहे, मग तुम्हाला जर तिकडचं होत नाहीये, कंप्लीट नाच सोडून द्या. इकडची पूर्ण आयडी कंप्लीट करून घ्या. म्हणजे तुम्हाला NHPI वरती जे पण आहे ते पूर्ण भरून त्याच्यावरची प्रोफाईल बनवून घ्या. सो ही प्रोसेस सोपी आणि लवकर होत आहे. सो तिकडची प्रोसेस पहिला करून घ्या. म्हणजे तुमची NHPR ची प्रोसेस झाली. ठीक आहे, तिकडचं एकीकडची आयडी बनलेली आहे. BCI कडून तुमची जर आयडी तुम्ही बनवली आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन ऍड करायला इश्यू होत आहे, क्वालिफिकेशन ऍड वगैरे होत नाहीये, तो पण नाच सोडून द्या. नाही होते नका करू. बिकॉज सी वरच्यांना कळतं की इश्यू चालू आहे, होत नाहीये. इव्हन कोणाचंच होत नाहीये. आणि ज्यांनी काहीच ओपन नाही केलंय त्यांनी इकडचं एकीकडचं करून ठेवा. म्हणजे NHPR करून ठेवा. PCIचा तुम्ही ट्राय करत राहा सकाळ संध्याकाळ किंवा रात्री मध्यरात्री उठून ट्राय करा. झालं तर खूपच चांगलं आहे. बट होत नाहीये. इव्हन मी सकाळी 4:30ला उठून ट्राय केले, 4:30लाही नाही झालंय. सो तो सर्व्हर एरर आहे. ते मर्ज करण्यामुळे तो प्रॉब्लेम येत आहे. सो ते लोक व्यवस्थित करतील. 1-2 ते 3 दिवस वेळ द्या, होऊन जाईल व्यवस्थित. इतकं पॅनिक व्हायची गरज नाहीये. प्रॉब्लेम जर एकाला येत असेल किंवा खूप कमी लोकांना येत असेल तर ठीक आहे. हा प्रॉब्लेम प्रत्येकाला येतोय, तो वरून सॉल्व्ह केला जाईल. सो ठीक आहे, तर तुम्ही ॲटलीस्ट एक तरी कुठलं तरी म्हणजे PCI होत नाहीये तर NHPR तरी तुम्ही भरून ठेवा. तिकडची तरी प्रोफाईल आयडी व्यवस्थित भरून फिल करून ठेवा. सो आल्यानं तुम्हाला डायरेक्ट इकडे क्रिएट करायला खूप लवकर होऊन जाईल. ठीक आहे. NHPRचा फॉर्म कसा फिल करायचा, PCIचा फॉर्म कसा फिल करायचा, कशी आयडी बनवायची आहे, मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनलाय. मी ते व्हिडिओ सगळे टॅग करून देईन. किंवा तुम्ही फार्मा अपडेटमध्ये माझे सगळ्या म्हणजे लिंक्स वगैरे तुम्हाला जी हवे असतील ना किंवा व्हिडिओ वगैरे चेक करायचे तर तुम्ही त्या व्हिडिओ हायलाईटमध्ये चेक करू शकता. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ किंवा HPRची जी पण प्रोसेस होती, कसा भरायचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही ते पण चेक करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. बाकीचे जे पण डिटेल असतील किंवा काही नवीन आले असेल तर ते तुम्हाला मी अपडेट करीन.